श्री रवींद्र चव्हाण जी, महापौर श्रीमती नीताताई ठाकरे जी, डॉक्टर मनाली ताई, श्री दयाशंकर तिवारी जी, विजयाताई आणि सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज आपला कार्यक्रम नारी शक्ती वंदनासाठी. मला आठवतं जेव्हा नवीन संसद इमारतीचं उद्घाटन झालं होतं त्या दिवशी पहिला मुद्दा काय मांडला गेला होता? हाच होता तो मुद्दा, नारी शक्ती वंदन अधिनियम, 33% आरक्षण. पण त्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्निर्धारणाचा मुद्दा होता, ज्यामुळे त्यात अडथळे दिसत होते. पण काल जे मोदीजींनी प्रस्तावना केली त्यातनं हे अडथळे पण दूर झाले आहेत. आता आपल्याला 33% जे हे आरक्षण आहे ते समोर 2029 साली दिसून येत आहे की ते होणारच. म्हणजे काय? अपना टाइम आ गया है. आणि आता त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांशिवाय कोणाचीच गरज नाही, फक्त आपल्या निर्धाराची गरज आहे. आपला हा निर्धार आणि हे एकत्रीकरण आपल्याला या आपल्या हक्काकडे नेणार आहे. तुम्हाला आठवत असेल पहिल्या संसदेत 4% महिला होत्या, फक्त 4%. आणि आजवर जर आपण पाहिलं तर ती संख्या 15% झालेली आहे. आणि आपण महिला आहोत किती? लगभग 50%. आणि आपलं प्रतिनिधित्व किती आहे? 15%. खासदार आणि आमदार आपल्या देशभरात जर आपण एकूण पाहिले तर ते आता आहेत 4666. आणि त्यात महिला किती आहेत? 464. म्हणजे 10% महिला. आणि भारतात महिला किती आहेत? लगभग 50%. आणि म्हणूनच ही आजची गरज आहे की आपल्याला एक क्वांटम जंप घेण्याची गरज आहे. 33% तर जसं मनाली ताईंनी म्हटलं मिनिमम आहे. आपल्याला त्याच्या पुढे जायचं. आणि स्थानिक संस्थांमध्ये आपण पाहिलं गेलं आहे की थोडासा कोई हात देगा तो हम उंगली देगा तो हम हात पकड लेंगे. आपल्याला ती उंगली पाहिजे. अँड दॅट फिंगर इज व्हॉट? हाच अधिनियम. आणि हा अधिनियम आपल्याला नक्की 50% लवकरच नेणार. आज 33चा लवकरच 50% होणार. सगळ्यात जास्त याची गरज आपल्याला आहे, कारण हाच सामाजिक न्याय आहे. यालाच म्हणतात इन्क्लुजन. आणि जेव्हा संसदेत आपला आवाज ऐकू येईल, जेव्हा विचार विमर्श करताना, पॉलिसीज बनवताना आपलं पार्टिसिपेशन इक्वल असेल, तेव्हाच जाऊन ते खरं सशक्तीकरण होईल स्त्रियांचं. आणि यासाठी जो आपल्याला नंबर दिलेला आहे त्यावर फोन करणं खूप जरुरी आहे. मी आता कारमध्ये बसून फोन करणार आहे, पण तुम्ही मला वाटतं सगळ्यांनी हा फोन केलेला असेल. आणि ज्यांनी ज्यांनी केलाय त्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लाईट ऑन करावे. काही दिसत नाहीत, मोबाईल घेऊन नाही आले वाटतं. वा, किती सुंदर नजारा आहे. हा नजारा कॅप्चर व्हायला पाहिजे. प्रत्येक स्त्री मोदीजींच्या मागे आहे, प्रत्येक स्त्री रवींद्रजींच्या मागे आहे, प्रत्येक स्त्री देवेंद्रजींच्या मागे आहे. आणि हे सगळे तुमच्या पाठीशी आहेत. आणि यालाच म्हणतात खरं एकत्रीकरण. आता तुम्ही बॅटरी वाचू शकता. आज महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आपलं पार्टिसिपेशन आहे. राज्यात
29 पैकी 15 महिला महापौर आहेत, मुख्य सचिव आहेत, पोलीस महासंचालक आहेत. यालाच म्हणतात नारी शक्तीचे वंदन. स्टार्टअप्स आपण पाहिले तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला संचालित स्टार्टअप्स आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 45% स्त्रिया ह्या संचालक आहेत स्टार्टअप्सच्या. लखपती दीदी, आता आपलं टार्गेट काय आहे? 4 कोटी हे टार्गेट आहे, नॅशनल टार्गेट. महाराष्ट्रात 50 lakhs असं मला वाटतं. उज्ज्वला योजना, जनधन योजना, ज्याच्याने आपण सुदृढ पण होतो आणि मेन स्ट्रीम फायनान्समध्ये पण येतो. PM आवास योजना, 72% स्त्रियांच्या नावाने घरं नोंदली गेली आहेत. किती मोठं सशक्तीकरण आहे हे. आज तुमचं घर तुमचं आहे, काही झालं सगळं चांगलं होईल, पण काही घरच्या दृष्टी झालं तर तुम्हाला बाहेर नाही जायचंय. तुमचा पती बाहेर जाऊ शकतो कारण घर तुमचं आहे. तर मोदीजी हे विचार करून आहेत की स्त्रियांना पाठिंबा कशा प्रकारे द्यायला पाहिजे. आणि आपण पण दरवेळेस दाखवून दिलेलं आहे की संधी द्या, क्षमता आम्ही सिद्ध करू. आमच्यात ती क्षमता आहे, आम्हाला फक्त ती थोडीशी संधी द्यायची गरज होती. ती आता तुम्ही आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही सिद्ध करू की वी आर नॉट वीक, वी आर स्ट्रॉंग अँड स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट फॉर अस. खूप आनंद आहे की ह्या पार्टिसिपेशनमुळे 33% महिलांना निर्णय प्रतिक्रियेत समाविष्ट होता येणार आहे. प्रत्येक महिला निर्णयात समाविष्ट राहील म्हणजे तिच्या जीवनात तिला काय कमी आहे, काय जास्त आहे ते आपल्या बहिणीला सांगता येईल, जी ते संसदेपर्यंत नेईल. ही खूप मोठी एक अचीवमेंट आहे. आणि त्याच्यामुळे विकासाच्या विकासाच्या शिल्पकार ज्या आहेत त्या आपण होणार आहेत. फक्त विकासात आपण सहभाग नाही करणार, तर आपण शिल्पकार होणार आहे विकासात. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, आता वेळ आपली आलेली आहे और त्याचं सगळ्यात जास्त सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे, आपल्या पोरीबाळींच्या हातात आहे, आपल्या मानसिकतेच्या हातात आहे. तर आपल्याला आता पुढे निघायचं आहे. ही संधी एकदम प्रतिसाद करून घ्यायची आहे. आणि जे आपण करू नाही शकलो इतक्या वर्षात, एकत्रित संसदेत जाऊन, लोकसभेत जाऊन जे आपण नाही बोललेलो ते एकत्रित होऊन बोलायचं आहे. मला असं काही दिवसांनी हे पण दिवस येणार असं दिसतंय की आपली संख्या एवढी वाढणार आहे की मग पुरुषांना पण त्यांचं एक रिझर्वेशन लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला खूप गरज आहे की ही वेळ आपल्याला युटिलाइज करायची आहे. आणि जेव्हा आपण संसदेत किंवा राज्यकारभारात जातो तेव्हा आपल्याला स्त्री म्हणून तरीही जायचं नाही आहे. आपल्याला एक असा इंडिव्हिज्युअल म्हणून जायचंय ज्याला महाराष्ट्राचं भलं करायचंय, ज्याला भारताचं भलं करायचंय. आणि त्यात स्त्री पुरुष हा पुढे भेदभाव नाही. ही सुरुवातीची साथ आपल्याला मिळालेली आहे. त्याचं पुढचं चीज आपल्याला ह्या प्रकारे करायचंय की कोणी नको म्हणायला ही स्त्री आहे म्हणून हिला ती चान्स मिळाली. सगळ्यांनी हेच म्हणायला पाहिजे, तिला चान्स मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं आणि तिने लोकांसाठी त्याचं सोनं केलं. तर हे सोनं तुम्ही नक्की कराल 2029 मध्ये, याचा मला विश्वास आहे. आणि मनाली ताईंनी तर इतके फिगर्स सांगितलेत, ते नक्की पाहून कळतंच की कशा स्त्रियांनी आपल्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ऑप्टिमली युटिलाइज केलेल्या आहेत. तर धन्यवाद मला जिथे बोलवण्यासाठी. जास्त काही मी बोलायच्या तयारीत नव्हती, कारण मी त्यातली स्त्री आहे की आय डोंट स्पीक मच बट आय डिलिव्हर. आणि मला वाटतं मॅक्झिमम विमेन आर दॅट वे. सगळ्या स्त्रिया अशाच असतात की कधी कधी भाषणं तेवढी नाही देत, पण जेव्हा कामाचा वेळ येतं एकदम पदर खोचून काम करतात. तर तुम्ही पण पदर खोचून काम कराल आणि आपल्या नागपूरचा तुम्ही एक प्राईड बनाल, एक विश्वासाचा स्तंभ बनाल, याची मला गॅरंटी आहे, याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.